90 वर्षांच्या आपल्या आयुष्यात अलिबागकरांच्या समाज जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या ॲडव्होकेट दत्ताजीराव खानविलकर यांच्या जीवनाचा हा चित्रमय मागोवा. मार्च 1923 या दिवशी जन्मलेल्या दत्ता या रेवदंड्यातील शाळकरी मुलाची तिमिराला मागं सारून जीवनामध्ये प्रकाशछत्री बनण्यासाठी सुरू झाली ही वाटचाल. रेवदंड्यातील मिशन इंग्लिश स्कूल या शाळेत भाऊंनी त्यांच्या शिक्षणाचा श्री गणेशात सुरू केला. दामले मास्तरांच्या छडीच्या प्रसादामुळे रेवदंड्याचा किनारा सोडून भाऊंचा झाला मुंबई मायानगरीत प्रवेश. शालेय शिक्षण राम मनोहर शाळा गिरगाव इथे घेऊन भाऊंनी महाविद्यालयीन इंटरपर्यंतचं शिक्षण विल्सन महाविद्यालयात पूर्ण केलं. कौटुंबिक जबाबदारीपोटी भाऊंनी रेल्वेमधील नोकरीही पत्करली. रेल्वेमधील नोकरीला लाल सिग्नल देऊन त्यावेळेस अस्तित्वात असलेले एकमेव आणि अतिशय प्रतिष्ठित अशा चर्चगेटच्या शासकीय विधी महाविद्यालयातून भाऊंनी त्यांचा कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. वकिली व्यवसायासाठी मायानगरी मुंबई की निसर्गरम्य कुलाबा जिल्हा याची निवड हा भाऊंच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा निर्णय ठरला. अलिबागच्या जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केल्यानंतर पनवेलचे दादासाहेब पत्की, पेणचे शृंगारपूर आणि गुरुवर्य वसंतराव देशमुख यांचे व्यावसायिक नैपुण्य आत्मसात करून रायगड जिल्ह्यातील अतिशय नामवंत फौजदारी वकील म्हणून भाऊंची समाजाला ओळख झाली. भाऊंनी वकिलीचा व्यवसाय नेकीनं आणि राजकारण सांभाळून केला. भाऊंनी पैसा मिळवला पण त्यासाठी कुणाला अडवलं नाही. प्रभाकर हेगडे, रमाकांत ओळेकर आणि शामराव सामंत हे भाऊंचे काही व्यावसायिक मित्र. सरकार पक्षात बरीच वर्ष असूनही भाऊंनी कुणाही मंत्र्यापुढं कधीही वकील म्हणून गेले नाही. गेले असते तर भाऊंना खूप काम मिळालं असतं, पैसेही अमाप मिळाले असते. नंतर भाऊंनी फक्त फौजदारी कामावरच त्यांचं लक्ष केंद्रित केलं. तोपर्यंत केवळ फौजदारी कामांसाठी खास मॅजिस्ट्रेट्स आले. प्रांत, मामलेदार आणि अण्णासाहेब यांच्या पुढील फौजदारी कामच काढून घेण्यात आली आणि भाऊंसारख्या वकिलाला स्वतंत्र फौजदारी कोर्टात कामं करायला जास्त मोकळेपणा मिळाला आणि भाऊ केवळ मग फौजदारी कामातच गुंतले. वकिली व्यवसायाची बूज सांभाळून नाट्य, क्रीडा, सहकार अशा क्षेत्रांमध्ये भाऊंना खासच रुची. अंमलदार, तुझे आहे तुझपाशी आणि राणीचा बाग अशा नाटकांमधून भाऊंनी भूमिका केल्या. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे भाऊ संस्थापक. शिवाय अलिबागच्या क्रीडा भवनाच्या उभारणीमध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा. नानासाहेब कुंटे यांच्याकडून राष्ट्रतेज साप्ताहिकाच्या संपादक पदाची भाऊंना जबाबदारी मिळाली आणि ती भाऊंनी समर्थपणा पेली. अलिबाग नगर परिषद, शहराचा विकास, श्रीबाग या नव्या वसाहतीची जडणघडण
हे भाऊंच्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण असे निर्णय आणि विकास दृष्टी सिद्ध करणाऱ्या घटना. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण. राष्ट्रतेज साप्ताहिकाच्या निमित्तानं नानासाहेब कुंटे यांनी भाऊंना लेखणी दिली, तर यशवंतरावांनी भाऊंना वाणी दिली. आठ मार्च 1962 रोजी यशवंतरावजी चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात भाऊंनी उपमंत्रीपदाची शपथ घेतली. अल्पशा अशा सत्तेच्या जवळीकीनंतर भाऊ हे काँग्रेस पक्षाचे तत्कालीन कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक बनले. भाऊंचा काँग्रेस पक्ष आणि रायगड जिल्ह्यातील एक प्रबळ राजकीय पक्ष शेतकरी कामगार पक्ष यांच्यातील तुंबळ जिल्ह्यानं फार जवळून पाहिलं. स्वपक्षातील बारिस्टर अंतुले आणि भाऊ यांची राजकारणातली मैत्री आणि मैत्रीपूर्ण विरोध जिल्ह्यात कायमच चर्चेचा विषय होता. सरतेशेवटी काँग्रेसच्या हाताला भाऊंनी टाटा केला. काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळात भाऊ आपली गतवेळ शोधू लागले, पण घड्याळाच्या काट्यांचा वेग भाऊंच्या प्रकृतीला काही मानवला नाही. भाऊंनी पुनश्च हरिओम ह्या न्यायाला धरून त्यांची वकिली सुरूच ठेवली. या प्रसंगाचं औचित्य साधून भाऊंनी त्यांचे मन आमच्यापाशी खुले केले. काय सांगू तुला आता, मला सगळ्याची आवड आहे. खेळाची आवड आहे, नाटकाची आवड आहे, संगीताची फार मला आवड आहे. मी संगीत अतिशय चांगल्या पद्धतीचं ऐकू शकतो, त्यातलं काहीतरी ग्रहण करू शकतो. आणि वकिली हा आपला पेशा आहे, तो पेशावरून काम करतो. पण मनापासून जर सांगशील तर संगीतामध्ये मी फार रमतो. आलं की नाही लक्षणामध्ये. मी बिस्मिल्लाची सनई ऐकले, रात्रभर ऐकले, रविशंकरची सतार ऐकले, झकीर हुसेनचा तबला ऐकला आहे. आणखीन काय सांगू तुला, रात्र रात्र मी सगळे कार्यक्रम ऐकलेत. पुण्याला जो सवाई गंधर्वाचा जो कार्यक्रम होतो तो 3 वेळा जाऊन मी बघितला. तर संगीताची मला खूप आवड आहे, नाटकाची खूप आवड आहे. नाटकामध्ये मी अनेक वेळा कामसुद्धा केलेलं आहे. एक तर रायगडाला जेव्हा जाग येते हे जे आपलं मराठी नाटक आहे याचं हिंदीत आणि इंग्रजीत करावं आणि त्याचे सगळे प्रयोग संबंध हिंदुस्थानात दाखवावे असं एक प्रपोजल मी, दाजी वाटवडेकर आणि राजा पटवर्धन या तिघांनी जाऊन यशवंतरावांना दिलं होतं. तो यशवंतरावांसारखा नेता मी पाहिलाच नाही. त्यांनी मला मंत्रिमंडळात घेतलं म्हणून नव्हे, पण त्या माणसाला माणसाची पारख होती. तुला माहिती आहे, ज्या वेळेला मंत्रिमंडळामध्ये मला घेतलं तेव्हा मला कुठे मुंबईला खेपा नाही घालाव्या लागल्या, मला कोणाची शिष्टमंडळी घेऊन जावी लागली नाही. यशवंतरावांनी माझं नाव सिलेक्ट केलं. मोहनदारी यांनी मला मुंबईहून फोन केला की शपथ घ्यायला या, आणि मी जाऊन यशवंतरावांना भेटलो. कशाकरता मला साहेब बोलवलं, उद्या सकाळी शपथ घ्यायला 9 वाजता ये. एक दिवस मी काम करत असताना मला कल्पनाही नव्हती की माझ्या मागे पुण्याचे सुप्रसिद्ध वकील वसंतराव देशमुख येऊन बसले होते. मला कल्पनाही नव्हती. त्याचं फक्त मी आमच्या कोर्टात चाललेलं काम पाहिलं होतं 2-4 वेळा. आणि माझं काम संपल्यानंतर मला तारीख मिळाली आणि मी बाररूममध्ये गेलो तर एक रोज माझ्या मागोमाग बाररूममध्ये आले. मला तुझं नाव काय? मी म्हटलं खानविलकर. हां, मी ऐकलं आमच्या ते अंकुशराव मला बोलले भोसले म्हणून कोणी पुण्याचे होते ते. कुणाकडे शिकलास? म्हटलं कुणाकडेच नाही. तू माझ्याकडे ज्युनियर म्हणून काम करशील का? साहेब म्हटलं, तुम्ही मला आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. तुम्ही हा प्रश्न विचारला त्याचं नाही उत्तर असूच शकणार नाही. चिलमन म्हणून नावाचे एक जज होते. त्यांचा आणखीन एक मोठा किस्सा गमतीदार होता. त्यांना न्यायाला संध्याकाळी त्यांचा मुलगा किंवा कोणी घरातला माणूस यायचा मोटरसायकलवरून, त्याची गाडी बिडी नव्हती,
आणि त्या मोटरसायकलवर ते उलटे बसायचे. मोटरसायकलवर मागे का बसतं? अरे बरोबर आहे, मोटरसायकल चालवणारा पुढे बघतो, मागे कुणी बघायला नको का? असे मोठे मिस्किल होते जास्त. मी बघा 1945 पासून मी समाजसेवा करायला लागलो. पहिल्यांदा राष्ट्रसेवा दलाचा मी कार्यकर्ता होतो. राष्ट्रसेवा दलामध्ये त्यावेळच्या काँग्रेसचं एक व्हॉलेंटिअर कोर त्यात काम होतं. आमचे नेते होते SM जोशी. त्यावेळेला काम करताना तर आमच्या पुढे अनेक चांगले चांगले लोक येऊन बौद्धिक द्यायचे. पु ल देशपांडेंचं अंमलदार हे एक नाटक होतं. त्यात मुख्य भूमिका सर्जेराव. हा सर्जेराव एका गावात जातो आणि त्याला जे जे काही अनुभव येतात त्या अनुभवाच्या बाबतीत असं सगळं रचलेलं सुरेख नाटक आहे. आणि स्वतः पु ल देशपांडे सर्जेरावची भूमिका करत. त्या दिवशी त्याला 2 दिवस त्याला नीटपणे त्याला काही खायला मिळालं नाही आणि सर्जेरावच्या तोंडी ते स्वागत होतं. खूप त्यांना भूक लागलेली होती आणि ते म्हणतात, अरे मुंग्याने मेरू पर्वत तर गिळला नाही ना? ज्याच्या वाड्यावर रोज न्याहारीला 1 बोकड आणि जेवणाला 2-2 बोकड कापले जायचे, तो आज या हॉलमध्ये मुठभर भातासाठी आणि चवळीवर ह्याच्यासाठी भाजीसाठी भुकेनं तडफोडतंय ना? भाऊंच्या सान्निध्यात आलेल्या समाजातील काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मला आठवतं की ज्यावेळेला माझं वय वर्ष 7 होतं 1962ला देशातला पहिलाच प्रयोग त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण झाली आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अस्तित्वात आल्या. त्यावेळेला माझे वडील म्हणजे अण्णांना रोहा तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ती संधी भाऊंच्यामुळे, खानविलकर साहेबांच्यामुळे मिळालेली होती. त्या भाऊंना पाहण्याचा योग 1962 साली आला आणि आपल्या वडिलांना भाऊन कुणीतरी साहेब बनवले आणि त्याच्यामुळे ते खूप मोठे आहेत. त्यांच्या आशीर्वादाची गरज ही आपल्या वडिलांना म्हणजे प्रामुख्याने आपल्या सर्वांनाच आहे. अशीच एक तऱ्हेची भावना माझ्या बालवयात त्या कालावधीमध्ये माझ्या मनामध्ये जी बिंबली ती आज तागायत तीच भावना तेवढ्या क्षमतेने कायम आहे. ते एक गोष्ट आहे, ते अतिशय फेअर वक्याकडे एक गोष्ट, आणि दुसरं म्हणजे ते पूर्ण तयारीशी त्यावेळेस काम करीत असत म्हणून ते फार चांगले आहेत. एक अतिशय चांगले सद्ग्रस्त व्यक्ती म्हणून, आणि वकील म्हणून तर माझा त्याचा फारसा संबंध नाही आला, पण ज्या ज्या कामामध्ये ते भाषा समोर आले त्यावेळेसुद्धा फेअर वकील असाच माझा त्यांच्याबद्दलचा हे आहे. भाऊ आणि दत्ता पाटलांचं त्यावेळेला ज्याला आपण काय आही नकुल म्हणू अशा तऱ्हेचं हे होतं, मतभेद आणि शत्रुत्व होतं. दत्ता पाटील एका आरोपी करता, भाऊ काही दुसऱ्या आरोपींच्या ग्रुप करता आणि काही आरोपींकरता मी अशी एक मला वाटतं तहसीलदाराच्या ताब्यातून अख्खा भाताचा ट्रक ह्या सगळ्या आरोपींनी पळवला, अशी ती त्यावेळेला आणीबाणीच्या वेळची केस होती ती. तर ते भाऊ मला म्हणायचे की ह्याला तुझ्या दत्ताला सांग नाही असे काय क्रॉस करतो. आणि त्याची क्रॉस झाली की मग भाऊ क्रॉस करताना दत्ता मला ढोसायचा की काय तुझा मित्र अशी क्रॉस करतो, अंगावर येणारे आमकं दमकं. आणि मी त्यातले जे हे होते हमाल होते त्यांचा वकील होतो. मग माझ्या असं लक्षात आलं की ह्या दोघांचे इतके वेगळ्या प्रकारचं थिंकिंग आहे. त्यावेळेलाही मला वाटतं ती ठक्करांच्या पुढेच केस चालली. भाऊच्या लक्षात भाऊ बघितल्यानं निर्गस मनुष्य, म्हणजे सगळं स्वतःसाठी दुसऱ्यासाठी काहीतरी करावं अशा प्रवृत्तीचा मनुष्य. आम्हाला जरी आलं तर आम्ही छोटे ना, त्यांच्यावरून जवळजवळ 10 ते 11 वर्षांनी. माझं 19 वय आहे आणि ते आता 90 वर्षाचे आहेत. तर त्या माणसाकडे बघितलं असं वाटायचं ह्या माणसाकडनं काहीतरी आपल्याला घेण्यासारखं आहे. निष्प्रभ मनुष्य सगळं. भाऊ हे वागण्यात अत्यंत स्ट्रिक्ट पहिल्यापासून, आणि ती शिकवण आम्ही भाऊंपासून घेतलेली आहे. राजकारणात भाऊ हे माझे गुरुच आहेत. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी
2012 साली जीवन गौरव पुरस्कारानं भाऊंना सन्मानिले. भाऊ, ही सांज ना आयुष्याची आताच उजाडत आहे, चंद्राला समजून गेले, सूर्याला उमजत राहू. संकल्पना आणि दिग्दर्शन ॲडव्होकेट सतीश बोरोळकर. निर्मिती व निवेदन ॲडव्होकेट प्रदीप पाटील. छायाचित्रण परेश देसाई. ध्वनी संकलन सचिन कांबळे. आभार भूषण पोरे, गणेश मोरे, ॲडव्होकेट राजेंद्र पाटील आणि ॲडव्होकेट सुधाकर प्रभू.